नमस्कार. वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या साक्षीने महादेवाच्या पिंडीवर केलेला रक्ताचा अभिषेक, ते वयाच्या 44व्या वर्षी 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर विराजमान होत स्वतःच्या मस्तकावर केलेला स्वराज्याचा अभिषेक. हा प्रवास सोपा नाही दोस्तांनो. यासाठी तानाजी, येसाजी, बाजी, मुरारबाजी यांसारख्या जिवलग सवंगड्यांचं रक्त उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं आणि रक्त सांडून मिळवलेले किल्ले जड अंतःकरणाने मिर्झा राजे जयसिंगाच्या अधीन सुद्धा करावं लागतं. यासाठी शाहिस्तेखानाच्या गोटात घुसून जुलमी राक्षसी बोट स्वराज्याच्या दिशेने येण्याआधीच तोडावं लागतं आणि अफजल खानाच्या पोटातून व्याजासहित संपूर्ण आदिलशाहीला सुद्धा फाडावं लागतं. यासाठी संसार नावाच्या पन्हाळ गड्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. संकट नावाच्या आग्र्याच्या बादशाच्या हातात तुरी देऊन निष्ठावं लागतं. धाडस नावाच्या सुरतेची पुन्हा पुन्हा लूट करावी लागते. त्याग नावाच्या शिवाकाशीतला वेळ प्रसंगी गमवावं लागतं आणि राजकारण म्हणून सह्याद्रीच्या सिंहाला सुद्धा फितूर बनवावं लागतं. तेव्हा कुठं गुलामगिरीच्या तप्त अग्नी ज्वाळेत होरपडून निघालेल्या प्रजेवर मायेचं शीतल छत्र धरणारे शिवराय युगप्रवर्तक होतात आणि तोच विषय बोलण्यासाठी उभाय विषय प्रस्तुत करतोय युगप्रवर्तक छत्रपती शिवराय. मित्रांनो, सुमारे 350 वर्षानंतरही कुणी सर्वसामान्य माणसाला लक्षात ठेवत नाही. त्यासाठी युगप्रवर्तक असावा लागतो, जो युग बदलून टाकतो. आणि असा युगप्रवर्तक युगानंतर जन्माला येतो आणि युगेनं युगे लक्षात ठेवला जातो. आणि असा माणूस ज्यावेळेस येतो आणि स्वतःची पाऊलवाट निर्माण करतो, त्या पाऊलवाटेनं जात कित्येक नवीन नियम, कित्येक नवीन तत्व, आपला स्वाभिमान यांच्यासह स्वराज्य निर्माण करण्याचं काम करतो ना, त्यावेळेस तो माणूस युगप्रवर्तक म्हणून ओळखला जातो. मला वाटतं अशा पद्धतीचं राज्य अर्थात स्वराज्य युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांनी निर्माण केलं होतं. मित्रांनो, शिवराय युगप्रवर्तक झाले या घटनेमागचं ऐतिहासिक गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला 17व्या शतकाचा अभ्यास करावा लागेल. 17व्या शतकामध्ये संपूर्ण जग हे धर्मांधतेकडे वळत होते. प्रत्येक राजा आपल्या सीमा विस्तारांबरोबर आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढे सरसावत होता. त्या 17व्या शतकामध्ये युरोपामध्ये ज्यूंना धर्माच्याच नावावर जिवंत जाळण्यात येत होते. ख्रिश्चनांचे क्रुसेस आणि इस्लामांचे जिहाद हे फक्त धर्माच्याच नावावर चालले होते. जगातील सर्वात शक्तिशाली तख्तावर बसणारा आणि आशिया खंडावर आपली हुकूमत गाजविणारा औरंगजेब सुद्धा तुर्किस्तानच्या खलिफाचा स्वतःला सेवक समजत होता आणि भारताला काफरांची भूमी म्हणत होता. अर्थात 17व्या शतकामध्ये इस्लाम राजे संपूर्ण जगाला इस्लाम बनवू पाहत होते. ख्रिश्चन राजे संपूर्ण जगाला ख्रिश्चन बनवू पाहत होते. जगातील प्रत्येकच राजकारण धर्माच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना मर्दाच्या मनगटानं देहाच्या झुंजीला मरून पडलेल्या माणसांच्या श्वासांना भाले पडत स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवत मराठी मनामनांमध्ये स्वाभिमान अभिमान निर्माण करत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आचार्य नरहर कुरुंदकर असं म्हणतात की 17व्या शतकामध्ये एकीकडे संपूर्ण जग हे धर्मांतराकडे वळत असताना राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्व धर्म समभावाचा आदर्श निर्माण करतात. आणि म्हणूनच कवी सुभाष चव्हाण म्हणतात की अन्यायाच्या अंधकारात मिटला होता महाराष्ट्र, गरबेद्यांच्या भेदामुळे तुटला होता महाराष्ट्र. राजे तुमची तलवार जेव्हा लढली न्यायासाठी, तेव्हा कुठे हक्कासाठी पेटला होता महाराष्ट्र. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा इतिहास जेवढा ढाल आणि तलवारीचा आहे तितकाच तो बदलाचा आहे, क्रांतीचा आहे आणि मानवमुक्तीचा आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाणीनं आणि कृतीनं लोकांना ध्येयवाद शिकवला. तोच ध्येयवाद आज 350 वर्षानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गुलामांना गुलामीची जाणीव करून देणारा मानवतेचा सगळ्यात मोठा फरमान म्हणजे छत्रपती. धर्म मार्तंडाचा वर्ण वर्चस्वाचा कोतडा बाहेर काढणारी वाघनखे म्हणजे छत्रपती. द सिस्टम ऑफ मराठा नावाच्या पुस्तकातून सुरेंद्र सेन म्हणतात त्याप्रमाणे जगातील सर्वोत्तम योद्ध्यांची आपल्या विलक्षण बुद्धीने झोप उडविणारा मॅनेजमेंट गुरु म्हणजे छत्रपती. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाणीनं आणि कृतीनं खऱ्या अर्थाने लोकांना ध्येयवाद शिकवला. मित्रांनो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या आपल्या इतिहास ग्रंथातून सांगतात की शिवाजी महाराजांनी फक्त शौर्य दाखवलं नाही तर राष्ट्र आणि युग प्रवर्तनाचं कार्य केलं. त्यांनी केलेल्या युग प्रवर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रवर्तन जर कुठलं असेल तर जहांगीर वतने नष्ट करून वेतनदारी पद्धत आणण्याचं काम केलं होतं. आणि वेतनदारी पद्धतीच्या माध्यमातून प्रजा आणि राजा यांच्यामधली भिंत नष्ट करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं होतं. तर इतकंच काय, स्वच्छतेसाठी शौचालय उभारणारे स्वच्छता दूत म्हणजे छत्रपती, पाणी व्यवस्थापनासाठी गंगातडे उभारणारे छत्रपती, राज्य व्यवहार कोश निर्माण करणारे छत्रपती, पर्यावरणवादी भूमिका स्वीकारणारे व त्याचबरोबर ती भूमिका साकारणारे व पर्यावरणाचा वसा आणि वारसा देणारे
वन रक्षक म्हणजे छत्रपती, शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून कित्येक शेतकऱ्यांचं जगणं सुलभ करून शेतकऱ्यांना न्याय देणारे महात्मा म्हणजे छत्रपती, रांजाच्या पाटलाचे हात कलम करून महिलांना संरक्षण देणारे संरक्षक म्हणजे छत्रपती. आणि म्हणूनच इंग्रज इतिहासकार ग्रँड डब असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी मिळवलेले किल्ले धनद्रव्य त्याची शत्रूला दास्ती वाटत नव्हती, तर शिवाजी महाराजांनी घालून दिलेले नियम, निर्माण केलेली व्यवस्था याची मात्र शत्रूला भयंकर दास्ती वाटत होती. आणि म्हणूनच आज 21व्या शतकात सुद्धा शिवाजी महाराजांचं स्वराज्य आज प्रत्येकाला हवं असं वाटतं. त्यांचे विचार आपण आत्मसात करूया आणि ते लोकशाही मूल्यांमध्ये रुजवणं आज तितकंच गरजेचं आहे. ते आपण रुजवूया. इतकाच माफक आशावाद आणि शेवटी बस इतकंच काम हवं. माझ्या पायाखालची जमीन रायगड आणि जगणं माझं शिवबा व्हावं आणि जगणं माझं शिवबा व्हावं. मनपूर्वक धन्यवाद.